याच्यामध्ये अजून एक छान ऑप्शन आहे की ॲडवायझर थ्रू जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला खूप जास्त रिस्क घ्यायची नाहीये, पण तुम्हाला SIP पण नको आहे, तर आपण काय करू शकतो, लिक्विड फंड्स असतात, लिक्विड फंड्स किंवा डेट फंड्स. तर त्याच्यामध्ये काय होतं की रिटर्न्स आपल्याला खूप जास्त नसतात, आपले पैसे सेफ राहतात, प्लस त्याला एक्झिट लोड वगैरे असा काही प्रकार नसतो. म्हणजे त्यातून पैसे तुम्ही कधी, आज मी पैसे टाकले मी उद्या पण लगेच काढून घेऊ शकते. त्यातून आपण STP करू शकतो. तर STP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आपण पहिले बघितलं की SIP तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन होता, तर तो आपल्या बँकेतून डिडक्ट होते आणि इन्व्हेस्ट होते. STP मध्ये काय होतं, एका फंड मधून दुसऱ्या फंड मध्ये ट्रान्सफर होते अमाऊंट. मग तुम्ही लमसम इन्व्हेस्ट करा, ॲज्युम करूयात आपण एखाद्याने 10 लाख किंवा 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहेत, त्यातून दर महिना किंवा विकली आपण थोडी थोडी अमाऊंट त्यातून इक्विटीमध्ये शिफ्ट करतोय, तर या केसमध्ये पण आपल्याला SIP सारखे रिटर्न्स जनरेट होतात. ओके. आणि याचा काही विड्रॉ करताना काय प्रॉब्लेम्स? सेम, जर 1 वर्षाच्या आत आपण केलं तर काही फंड्सला 1% एक्झिट लोड असतो. आता फंड जर प्रॉफिटमध्ये असेल तर तो प्रॉफिटमधूनच निघून जाणार.